देवीची ओटी भरताना हे नियम माहीत असले पाहिजे. देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून खण आणि साडी अर्पण करून करणे म्हणजेच देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे व कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत. देवीला अर्पण करवायची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते. ओटीचे साहित्य. देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. नंबर 3. ओटी भरताना हाताची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे राहिल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे. देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते. हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी ह्यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते. वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या साहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षण कवच निर्माण होण्यास सहाय्य होते. तसेच साडी आणि खण यामध्ये असलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते. हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते. तसेच मनोमय कोशातील तत्वकणाचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते. ह्या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो. देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याचा देवीप्रती भाव जागृत होतो. ह्यामुळे त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म ह्या देहाची शुद्धी होण्यास सहाय्य होते. जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो. नंबर 4. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो. त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या देवीचे तत्व जीवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते. पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करणारे रंग त्या देवीच्या तत्वाशी संबंधित रंग दिले आहेत. 50% जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने
विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्यासाठी तेवढी आवश्यकता नसते, कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक ह्या रूपाने जीवाकरता कार्य करणे अवलंबून असते. देवीचे तत्वाशी संबंधित रंग. श्री दुर्गा देवी तांबडा लाल, श्री महालक्ष्मी तांबडा केशरी, श्री लक्ष्मी तांबडा पिवळा, सरस्वती पांढरा, श्री महासरस्वती पांढरा तांबडा, श्री काली जांभळा, श्री महाकाली जांभळा तांबडा. देवीला 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते? देवीला 9 वारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने 9 रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असणे, देवतेप्रती भाव असणाऱ्या आणि गुरुकृपा योगाप्रमाणे समिष्ट साधना करणाऱ्या पूजकाने त्याच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली तरी चालू शकते, कारण त्याच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्याला होतोच. मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकाची किंवा कर्मकांडाप्रमाणे साधना करणाऱ्याची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी देवीला 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी अर्पण करणे योग्य आहे. 9 वारी साडी अर्पण करणे ही पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने 9 रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहेत. 9 वारी साडीतील 9 वार स्तर हे देवीची कार्य करणारी 9 रूपे दर्शवतात. 9 वारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला, जिच्यात देवी तत्वाची म्हणजेच शक्तीची सर्व रूपे सामावलेली आहेत, त्या श्री दुर्गा देवीला तिच्या 9 अंगासह 9 रूपासह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. 9 हा आकडा श्री दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख 9 रूपांचे प्रतिनिधित्व करतो. देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी का असतो? त्रिकोणी आकार हा ब्रह्मा, विष्णू, महेश ह्यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडित आहेत. ब्रह्मांडातील इच्छा लहरीचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोण आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोण आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी ह्यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय. जय दुर्गा माता की जय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.